जे इच्छुक आहेत इच्छुकांची यादी मुलाखती आम्ही त्यांनी आमच्याकडे त्याचे प्रस्ताव पाठवलेले आहेत। आम्ही ते उद्या 12 तारखेला आमची मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही हे त्यांची नाव तिथं वरिष्ठांकडे कळवणार आहे मी स्वतः, आणि त्यानंतर वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील। किती प्रस्ताव आले आतापर्यंत आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघातून 2-3 नावाचे प्रस्ताव आलेले आहेत। कुठले बेसिक मुद्दे घेऊन आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे? आम्ही ओबीसी बहुजन पार्टी ही एकतर बेसिक म्हणजे सध्या ही मागासलेला जो ह्या सरकारमध्ये जी काय सध्या जे आज बेकारी महागाई ह्या गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट याचे प्रमुख मुद्दा आहे जो वंचित ओबीसी विमुक्त भटक्या जाती जमाती या लोकांना जी दूर ठेवून त्यांच्या न्याय हक्कावर आरक्षणावर जे गदा आणण्याचं काम हे प्रस्तावित आणि काही लोकांच्या करून चालू आहे। हाच अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत। ओबीसी उमेदवार नाही आहात की सर्वसामान्य इतर पण? आम्ही ओबीसी उमेदवार आमच्या लेवलला आम्ही ओबीसीच उमेदवार देणार आहोत। 370 जातीपैकी कुठलाही ओबीसी उमेदवार असेल तर आम्ही ओबीसी उमेदवारालाच ओबीसी बहुजन पार्टीमधून उमेदवारी देणार आहोत। वरच्या पातळीवर आमची MIM बरोबर आणि वंचित आघाडी बरोबर आमची बोलणी चालू आहे। आमचे राष्ट्रीय नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या माध्यमातून त्यांची बोलणी चालू आहे। त्यानंतर ही जागा ज्या ह्याला सुटणार आहे त्यानुसार ते उमेदवार देतील, पण ओबीसी बहुजन पार्टी हे ओबीसीचाच उमेदवार उभा करतील। राज्यात किती मतदार किती राज्यामध्ये? राज्यामध्ये ओबीसीचा मतदार किती आहे राज्यात? ओबीसीचा मतदार आमचा हा राज्यामध्ये 8 कोटी आहे। जिल्ह्यामध्ये आमचा 12-12.5 लाख मतदार आहे। लोकसभेमध्ये फक्त ओबीसीच्या मतदानावरती उमेदवार निवडून शकेल आपला काय रणनीती आपली? ओबीसीच्या मतावर उमेदवार निवडून येऊ शकतो, कारण आतापर्यंत ह्या प्रस्थापित लोकांनी किंवा राजकीय पक्षाने बाकीच्या आतापर्यंत ह्या ओबीसीवर जेवढ्या पद्धतीने त्यांना राजकारणामध्ये पाठीमागे ठेवायचं तेवढं ठेवायचं काम त्यांनी केलं। आता हा ओबीसी समाज जागा झालेला आहे, यांना आपले न्याय आपले हक्क कळू लागलेले आहेत आणि हा जागृत झालेला समाज 57-58% हा जो समाज आहे, 60% जो समाज आहे, हा समाज जागृत झाल्यामुळं आम्हाला 100% विश्वास आहे की ओबीसीचा उमेदवार हा विजय होणार। भाजपनं माधव या माध्यमातून पूर्ण ओबीसी त्याच्या पाठीमागे घेतला, तो आपल्याकडे येईल? प्रत्येक पक्षामध्ये ओबीसीचे उमेदवार आहेत। माधव हा भाजपने घेतलेला म्हणता येणार नाही। माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीमध्ये पूर्ण माधव एक सर्वसाधारण तळागाळात माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीच्या एकनिष्ठ अशा पद्धतीने पाठीशी उभा आहे। आपल्या पार्टीने लोकसभेला उमेदवार उभा केले, काय अवस्था लोकसभेला आपल्या पार्टीनं ओबीसी बहुजन पार्टीने लोकसभेला उमेदवार उभा केले होते। पक्ष नवीन होता, उमेदवार नवीन होते। जनतेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी कमी पडला, आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही, तरी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आता विधानसभेला आहे, विधानसभेला आम्ही जे काही आम्हाला समजा गेल्या वेळेस आम्हाला वेळ मिळाला नाही, यावेळेस विधानसभेला आम्हाला भरपूर वेळ आहे। त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने उतरून ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एक दिवस सत्तेमध्ये जास्तीत जास्त कसा वाटा राहील या दृष्टिकोनातून आमचं पुढचं पाऊल असेल। MIM आणि वंचित बहुजन आघाडीचं नाव घेता तुम्ही, त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? वरिष्ठ पातळीवरून MIM बरोबर बोलणी चालू आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून त्यांनी ओबीसीच्या पाठीमागं त्यांची संपूर्ण ताकद उभा करण्याचं त्यांचं मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर ही बोलणी चालू आहे।